नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, आंब्याच्या नीलम या वनाला कोणत्या आकाराचे फळे लागतात? आंब्याच्या नीलम या वनाला कोणत्या आकाराचे फळे लागतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मध्यम आकाराचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी सर्वात जास्त उत्पादन देणारी टोमॅटोची संकरित जात कोणती? खालीलपैकी सर्वात जास्त उत्पादन देणारी टोमॅटोची संकरित जात कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फुलेराजा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते? कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तांबे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, झायनेक हे कशा प्रकारचे बुरशीनाशक आहे? झायनेक हे कशा प्रकारचे बुरशीनाशक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, स्पर्शजन्य प्रकारचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही? कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सुरू हे झाड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, केसर आंबा निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्र कोठे आहे? केसर आंबा निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जालना या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, भारतात गोठ्यातील जमिनी कशा प्रकारच्या असल्यामुळे मूत्र जमिनीत मुरते? भारतात गोठ्यातील जमिनी कशा प्रकारच्या असल्यामुळे मूत्र जमिनीत मुरते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भुसभुशीत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, शेणखताच्या साठवणीमध्ये मोठ्या प्रमाणात कशाची निर्मिती होते? शेणखताच्या साठवणीमध्ये मोठ्या प्रमाणात कशाची निर्मिती होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अमोनिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, 1 टन शेणखतात किती किलो मूत्र असते? 1 टन शेणखतात किती किलो मूत्र असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 5.6 किलो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, कोंबडी खतांमध्ये सर्वच अन्नद्रव्याचे प्रकार किती असते? कोंबडी खतांमध्ये सर्वच अन्नद्रव्याचे प्रकार किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जास्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, गृहलक्ष्मी योजना 2023 कोणत्या राज्यात लॉन्च केलेली आहे? गृहलक्ष्मी योजना 2023 खालीलपैकी कोणत्या राज्यात लॉन्च केलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तेलंगणा या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राजस्थान या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नायसिन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, 31वे मलबार युद्ध सराव कुठे आयोजित होणार आहे? 31वे मलबार युद्ध सराव कुठे आयोजित होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो? काळ्या हिऱ्याचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, काच कापण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेली आहे? पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, 9 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 9 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जागतिक आदिवासी दिवस म्हणून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, खालील पर्यायांपैकी कोणता प्राणी शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो? खालील पर्यायांपैकी कोणता प्राणी शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वटवाघूळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, कोणत्या राज्याच्या विधानसभेने त्या राज्याचे नामकरण करण्याचा ठराव मंजूर केला आहे? कोणत्या राज्याच्या विधानसभेने त्या राज्याचे नामकरण करण्याचा ठराव मंजूर केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, केरळ या राज्याने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे? वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, प्रकाशाचे अपवर्तन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली होती? स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1905 या साली स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22, झायेद तलवार हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये केला जातो? झायेद तलवार हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, UAE या देशांमध्ये.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात? कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अमरावती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. कर्तृत्वशून्य माणसांची नावेही कोणाच्या स्मरणात राहणार नाही, या वाक्याचा काळ ओळखा. कर्तृत्वशून्य माणसांची नावेही कोणाच्या स्मरणात राहणार नाही, या वाक्याचा काळ ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भविष्यकाळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. प्रस्थान या शब्दाचा अर्थ सांगा. प्रस्थान या शब्दाचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, निघणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे? चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भद्रावती या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. आशियान भारत सागरी सरावाची पहिली आवृत्ती कोणत्या देशात सुरू झाली आहे? आशियान भारत सागरी सरावाची पहिली आवृत्ती कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सिंगापूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? पंचशील या तत्वाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. गावातील कोतवालाची नेमणूक कोण करतो? गावातील कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, तहसीलदार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही कोणी लिहिली? मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही कोणी लिहिली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बाबा पद्मनजी यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. विंग्स ऑफ फायर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? विंग्स ऑफ फायर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. त्रिशूर पूरम उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? त्रिशूर पूरम उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, केरळ या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर असते? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जबाबदारी कोणावर असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राज्य निवडणूक आयोग यांच्यावर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो? प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तलाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. भारताच्या बुधान चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या बुधान चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, विनोबा भावे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. मराठी भाषेतील पहिले दैनिक खालीलपैकी कोणते? मराठी भाषेतील पहिले दैनिक खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ज्ञानप्रकाश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. डॉक्टर इन युअर विलेज हा उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? डॉक्टर इन युअर विलेज हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जम्मू काश्मीर या राज्याशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पोर्तुगाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कुठे झाली? आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कुठे झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले राज्य कोणते? भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. भारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात? भारतातील जास्तीत जास्त लोक कोणत्या क्षेत्रात काम करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, प्राथमिक क्षेत्रात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. विशेष उचल अधिकार सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिले जाते? विशेष उचल अधिकार सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो? खालीलपैकी कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, निगम कर.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. भारूड हा काव्यप्रकार लिहिणाऱ्या संत कवीचे नाव खालीलपैकी कोणते? भारूड हा काव्यप्रकार लिहिणाऱ्या संत कवीचे नाव खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, संत एकनाथ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? भारतातील पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1951 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आगुंबे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. मुख्यमंत्री नाश्ता योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मुख्यमंत्री नाश्ता योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तामिळनाडू या राज्याशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्य बांधव समाज आणि शिवाजी क्लब या संघटना कोणत्या प्रकारच्या होत्या? स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्य बांधव समाज आणि शिवाजी क्लब ह्या संघटना खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, क्रांतिकारी संघटना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती टक्के आहे? पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 17%. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.